दोघांचंही सेलिब्रिटी प्रमोटर्सवर खूप 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 स्वागत. थँक्यू. तुझ्या एनर्जीमध्ये प्रेक्षकांना कसं सांगशील की तू एक नवीन फिल्म घेऊन येतोस आणि त्याची गोष्ट पहिली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना नमस्कार कसं करशील तुझ्या एनर्जीमध्ये? माझी एनर्जी हीच आहे की मी खूप एक्सायटेड आहे आणि हा सिनेमा 19 सप्टेंबरला येतो आहे. मी मगाशी पण मी आता 3-4 इंटरव्ह्यू देतात हेच म्हणतो की एवढे सिनेमे केल्यानंसुद्धा पोटात गोळा आहेच आणि एक चांगला विषय खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सो आता तारीख पण जवळ येते आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीने मराठी सिनेमा ॲप्रिशिएट केला जातो आहे. हाऊसफुल चालला आहे, दशावतार हाऊसफुल चालला आहे, आरपार हाऊसफुल चालला आहे, बिनलग्नाची गोष्ट हाऊसफुल चालला आहे. सो खूप छान वाटते की मराठी सिनेमांना मायवारसिके प्रेक्षक एवढं भरभरून प्रेम देतात. त्याच्यात पुढच्या आठवड्यात आमचा सिनेमा येतो आहे, त्यामुळे आणखीन एक्साइटमेंट आहे. या फिल्ममधलं तुमचं कॅरेक्टर आणि स्टोरी कशाबद्दल आहे नक्की ते सांगाल का दोघं? सो या फिल्ममध्ये मी ललिता नावाच्या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे आणि जिची जर्नी साताऱ्यापासून सुरू होते आणि ती मुंबईमध्ये शिफ्ट होते. सो काही काम नसल्यामुळे ती बारमध्ये काम करत असते आणि तिथूनच नेमका तिचा प्रवास सुरू होतो कॅरेक्टरचा तिच्या. आणि त्या बारमध्येच सुपारी दिली जाते आणि ज्या सिनेमामध्ये ज्या काही घटना घडत आहेत तर त्या घटनांमध्ये नकळतपणे तिची इन्व्हॉल्वमेंट होत जाते. सो डॉक्टर मोहन आगाशे सर असतील, रोहिणीताई हट्टंगडी, सिद्धार्थ सर असतील, या सगळ्यांसोबत ते घरामधले सीन करताना खरंच खूप मजा आली. आणि म्हणजे डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणीताई हे खरंच एक मोठं ग्रंथालय आहे. सो त्यांच्याकडून लहान लहान गोष्टी म्हणजे काम करत असताना ऑब्झर्व करत करत जरी काही आपल्याला लाईन्स नसतील तर त्या लाईन्स नसतानासुद्धा ते नकळतपणे शिकत गेलो आम्ही. तर इतकं छान वाटलं. म्हणजे नाही, मी सचिन नावाचं कॅरेक्टर करतो आणि ते बेसिकली बाप आहे तो एका मुलीचा आणि रिक्षा ड्रायव्हर आहे. त्याच्या आयुष्यात बरेचसे प्रॉब्लेम येतात आणि अशा सिच्युएशनमध्ये तो ज्या काही गोष्टी घडतात त्यात तो डॉक्टर मोहन आगाशे सरांच्या घरात पोचतो आणि तिकडे जो काही गोंधळ होतो किंवा तिकडे ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टी काय घडतात हे तर तुम्हाला एवढं तुम्हाला टीजरमध्ये कळलं आहे की डॉक्टर मोहन आगाशे सरांना वाटतं आहे की मी कोणतरी आहे आणि मग ते त्यांनी त्याच्या बायकोची सुपारी दिली आणि ते 4 स्टेपमध्ये त्यांच्या बायकोला मारणार आहे. त्यामुळे त्याला पकडलं आहे की तो आहे की नाही आहे, त्यात त्याचं काय आहे, असं सगळं त्या सिनेमात आहे. पण गोष्टीबद्दल सांगायचं तर खूप एक इंटरेस्टिंग विषय जैनेश सर आणि विशाल सरांनी मांडण्याचा प्रयत्न केला या फिल्ममध्ये. सो मला तो विषय खूप इंटरेस्टिंग वाटतो आणि जो मला नेहमीच विशाल सर म्हणतात की ही फिल्म विनोदी नाही आहे, ह्याच्यात नाट्य आणि विनोद म्हणजे ड्रामा आणि कॉमेडी आणि सस्पेन्स आणि थोडं थ्रिलही आहे, अशा सगळ्या गोष्टींचा मेळ असलेली ही फिल्म आहे. सो मी विषय खूप इंटरेस्टिंग आणि मला असं वाटतं की तो सिनेमा रिलीज झाल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा. पण तो एका छान ह्युमरस किंवा लाईट वेने पोचवण्याचा प्रयत्न या टीमने केला आहे. यामध्ये तू बापाचा रोल करतोस असं तू म्हणालास, तर बाप आणि लेकीचं जे नातं असतं, तुझी पण एक मुलगी आहे, तर त्यामध्ये तो सीन करताना तुला कुठेतरी वाटलं का की हे कनेक्शन माझ्या मुलीसोबत असं आहे किंवा ते कनेक्शन जोडून ती इथे प्ले केलंस असं काही होतं का? नाही, तर मला 2 मुली आहेत, स्वर आणि हिरा. पण मी असाच असतो माझ्या मुलांबरोबर पण किंवा मला लहान मुलांबरोबरच काम करताना खूप गंमत येते. कारण मला असं वाटतं की मला म्हणजे एक नाटक होतं ज्याच्यावर आमचा सिनेमा आला. त्यात क्षितिज पटवर्धनने एक वाक्य खूप छान दिलं होतं की लहान मुलांशी खेळायचं असेल ना तर तुम्हाला गुडघ्यावर बसावं लागतं. माझी इस्त्रीच खराब होईल, माझी पॅन्टच खराब होईल, माझी गुडघ्यांना माती लागेल, या थॉटने गेलात तर ते होत नाही कनेक्शन. सो मला असं वाटतं देहधक्कापासूनच मी गुडघ्यावर बसलोच आहे लहान मुलांबरोबर काम करताना. मग त्यांच्यावरचं एक कनेक्शन माझं आहेच आहे. सो मी त्रिशाबरोबरही काम करताना खूप गंमत आली आणि असं नसतं की अरे हिच्यावर काम करताना मला माझी मुलगीच आठवली वगैरे, पण माझं कनेक्शनच लहानबरोबर असं आहे. आणि तो बाप जो आहे म्हणजे जे गाण्यात आमचे मुवमेंट्स आहेत तुम्ही पाहिले असतील ते विशाल सरांनी एवढे क्यूट आणि छान डिझाईन केले होते आणि तेवढीच हुशार आमची त्रिशा आहे, कारण तिने ते समजून तसे डिलिव्हर केलं आहे. कारण ते कसं होणार ना, कसं होईल, काय होईल, काय एक आम्ही दोघं वॉक करत असतो आणि आम्ही चालत येतो आणि मग ती थांबली होती, तिचे पाय दुखत होते, मी तिला उचलून घेतलं. ते तिथे इम्प्रूव्ह झालेलं आहे, ते असं पळत घेऊन जातो. पण तिला प्रचंड समज आहे त्रिशाला. आणि आनंदाची गोष्ट आहे की आमच्या टीममध्ये नॅशनल अवॉर्ड विनर एक ॲक्टर आहे, ती त्रिशा ठोसर आहे.
सो खूप बरं वाटतं अशा अभिनेत्रींबरोबर काम करायला. तू म्हणालास की मी स्टोरी ऐकली आणि मला स्टोरी आवडली म्हणून मी तो या मूवीचा एक पार्ट आहे. तर तू कशा प्रकारे ती म्हणजे तुला स्टोरी ऐकवली जाते, तर तू कोणत्या पॉईंट्सवरून तू हे ठरवतोस की ही मूवी मला करायचीच आहे? नाही, पहिलं म्हणजे कोणतरी आपल्याला सिनेमात घेत आहे याच मोमेंटवर मी असतो. कारण आधी असं व्हायचं की म्हणजे मी काय सिनेमे नाकारले आहेत, खरं सांगतो. म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये असे असता की आता मी हे करायला पाहिजे का, आता मी करायला, अशी लोक असतात आणि ते तुम्हाला सांगतात की हे करू नको ते करू नको. पण नशिबाने माझ्या आयुष्यात ज्या कारकिर्दीत अशी लोकं भेटली ज्यांनी मला नेहमी सांगितलं की तू लेनचा विचार नको, स्ट्रेनचा विचार कर. म्हणजे तुम्ही मला बघत असाल तर काही सिनेमात मी फक्त नाचायला आहे, काही सिनेमात 2 सीन करायला आहे, काही सिनेमात मी हिरो आहे, काही सिनेमात हिरोचा मित्र आहे, काही सिनेमात मी विलन आहे, काही सिनेमात मी फक्त विनोदी पात्र करतो. सो मला वाटतं की त्या पात्राचा इम्पॉर्टन्स असणं गरजेचं असतं. आणि कुठला तरी निर्माता, कुठला तरी दिग्दर्शक जेव्हा स्वतःच्या गोष्टीवर विचार करून तुमच्याकडे येतो आणि बोलतो, अरे तुम्हाला सिनेमात काम द्यायचं की हे पात्र तुम्ही करा. सो मला ती खूप एक्साइटमेंट असते. नंतर असतं गोष्ट आणि कलाकार. मला खूप मस्त वाटतं. मला खूप छान कलाकारांवर काम करायला मिळालं तर मी संधी ती कधीच सोडत नाही. तर झोंबिवली या सिनेमात मी त्या गाण्यात आहे, खरं तो माझ्या मित्रांचा सिनेमा आहे. आदित्य सरपुतर माझा मित्र आहे, अमय, ललित, त्यानंतर वैदेही यांचा फिल्म आहे. आणि मला असं वाटतं की आदित्यच्या पहिल्या फिल्मपासून मी त्याच्याबरोबर आहे, तर कुठेतरी मी असायला पाहिजे, चल गाण्यात आहे. पण गाण्यात असताना सुद्धा आपलं 100% देणं. सो मला वाटतं की मी खूप ब्लेस्ड आहे. आणि मी नेहमीच म्हणतो की मी खूप नशीबवान कलाकार आहे. चांगला आहे की नाही मला माहिती, पण नशीबवान नक्की आहे की मी त्या ठिकाणी असतो. सो गोष्ट चांगली असतेच, आणि पण कलाकारांबरोबर काम करणं, त्या दिग्दर्शकाबरोबर काम करणं, सिनेमा या माध्यम एक्सप्लोअर करणं, ही सर्वात मोठी गोष्ट आहे जेव्हा मी सिनेमाचा भाग असतो. कारण तुम्ही नाही सांगू शकत, मी नाही सांगू शकत की हा सिनेमा चालेल किंवा हा सिनेमा नाही चालणार. पण एवढं मात्र नक्की आहे, जे भर जाधव म्हणतात की तुझ्या कामातला प्रामाणिकपणा प्रत्येक वेळा दिसला पाहिजे आणि आपण प्रत्येक सिनेमात प्रामाणिकपणे काम करावं, एवढी आपली अपेक्षा असते. सिद्धूदासोबतच अजून दिग्गज कलाकारांसोबत तू काम केलंस, तर तुला कसं वाटलं आणि कसा अनुभव होता तुझा? नाही, अनुभव खरंच खूप ग्रेट होता. मी खरंच खूप स्वतःला ब्लेस समजते की मला म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ना आपल्याला काही पायऱ्या चढायच्या असतात. तर त्या पायऱ्या आपण म्हणजे फार मेहनतीने आणि आपलं ऑफकोर्स नशिबाची पण साथ असते, तर ते सगळं करत करत आपण त्या पायऱ्या चढत असतो. पण या सिनेमामध्ये डॉक्टर मोहन आगाशे सर, रोहिणीताई असतील, सिद्धार्थ सर आणि भारत गणेशपुरे सर या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली ना, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्याकडून म्हणजे नकळतपणे आता सिद्धार्थ सर पण आता जस्ट आपण इंटरव्ह्यू घेतोय, तर ते इंटरव्ह्यूमध्ये किती छानपणे पद्धतीने सांगतात किंवा कशा गोष्टी एक्सप्लेन करतात, असं आपण नकळतपणेच खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो. तसंच डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणीताईकडून स्पेशली मला हे शिकायला मिळालं की रोहिणीताईंचे ना सिनेमामध्ये डायलॉग्स तसे म्हणजे कमी आहेत, पण त्यांचा वावरच इतका म्हणजे मोठा करून जातो. त्या तिथं बसल्या किंवा त्यांच्या डोळ्याचे हावभाव असतील, त्यांचा स्वतःचा न बोलता सुद्धा जो अभिनय असतो तो मी ताईंकडून या सिनेमामध्ये शिकले. तर अर्थातच ते दोघं म्हणजे एक व्यासपीठच आहेत, एक ग्रंथालय आहेत, जे आम्हाला म्हणजे नकळतपणे खूप साऱ्या गोष्टी शिकवून गेलेत. कॉमेडी थ्रिल असा मूवी आहे, तर त्यामध्ये प्रत्येक वेळी जास्त करून तर गंभीर सिच्युएशन आहे, त्यामध्ये तुला कॉमेडी करायची. तर त्यासाठी तू स्वतःला प्रिपेअर कसं करतोस आणि नक्की ते नॅचरल वाटायसाठी काय करत असतो? पहिली गोष्ट म्हणजे हा सिनेमा कॉमेडी थ्रिलर नाही आहे, हा सिनेमा ड्रामा आणि कॉमेडी ह्या झोननी जातो. थ्रिलर आणि सस्पेन्स त्यात गोष्टी अशा उलगडल्या जातात. पण बेसिकली आम्ही ॲक्टर काय करत नाही यार, खरं म्हणजे हे सगळं दिग्दर्शकांचं असतं. आणि दिग्दर्शकाकडे येण्या अगोदर त्या गोष्टीवर लेखकांनी खूप मेहनत घेतलेली असते. तो विनोद कसा फुटेल, ती सिच्युएशन कशी बहरेल, हे लेखकाने विचार केलेला असतो ऑलरेडी. आणि तो दिग्दर्शकाकडे येतो, मग दिग्दर्शक त्याच्यावर विचार करतो, मग त्याच्यानंतर नट येतात. तर नट आल्यानंतर नटांना दिग्दर्शकाने ज्या गोष्टी सांगितल्या त्या करण्याचं तेच करतो आम्ही. त्यामुळे मी प्रिपरेशन आहे की फॉलो करा दिग्दर्शकाला, त्यांना काय हवं आहे. त्यांना म्हणजे पूर्वी माझं असं असायचं, म्हणजे पूर्वी असं व्हायचं, कुठला ते एखादा सीन एडिट झाला सिनेमातला, आपण चांगलं काम केलेलं असलं की आपल्याला वाईट वाटायचं, मग आपण ना चिडचिड करायचं, काय यार आपला सीन एडिट झाला. पण कालांतराने अशी काही मंडळी भेटली तुमच्या आयुष्यात, क्षितिज पटवर्धन किंवा ही लोक, तर तिथून थॉट प्रोसेस असेल की ह्या सिनेमात नाहीत कट झाला ना, तो सीन दुसऱ्या सिनेमात करू.
सो ह्या सिनेमाची गरज काय होती ते नको होतं. अरे मी किती छान केलेलं पण ते एडिट झालं, पण ते ठीक आहे ना, एडिट झालं ना, ते दुसऱ्या सिनेमात करू ना, इथे त्याला मी दुसरीकडे करू शकत नाही का. सो पॉईंट ऑफ व्ह्यू बदलत गेला. सो मला असं वाटतं की दिग्दर्शकाला जे हवं आहे ते देणं ही पहिली गोष्ट आहे. हां, मला सुचलं तर मी सांगतो की हे करून बघू काय, म्हणजे दे धक्काच्या मला एवढं सुचायचं तर मला महेश मांजरेकर सर म्हणायचे की हे सगळं तुझ्या सिनेमात कर, माझ्या सिनेमात एवढंच कर. सो त्यात तेवढंच केलं आणि तेच तुम्हाला जास्त आवडलं. सो मला असं वाटतं की ते नटाकडे यायच्या अगोदर लेखक दिग्दर्शक निर्मात्याने खूप वर्किंग केलेलं असतं. विनोद असेल, सिरियस असेल, ॲक्शन असेल, या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन झालेलं असतं. ते त्याला ॲक्शन आणि आता करा असं कोणीच करत नाही. त्याला प्री प्रोडक्शन म्हणतात. त्यामुळे त्या बऱ्याच गोष्टीत आमचे वर्कशॉप पण होतात. सो कॅरेक्टर डेव्हलप करण्यासाठी, कॅरेक्टरचा थॉट प्रोसेस येण्यासाठी दिग्दर्शक लेखक हे खूप महत्त्वाचे असतात. त्यांनी इथे जैनेश सर पण होते, विशाल सर पण होते. त्यामुळे फ्लोअरवर मला जैनेश सरांना विचारायचो काय थॉट आहे, मग ते सांगायचं अभि ऐसा आहे, आता हे होणार आहे. म्हणजे एक सिच्युएशनला मी थोडंसं इंटरेस्टिंग केलं होतं. तर जैनेश सर मला म्हणाले होते की आता ती थॉट नहीं है, आपने किया अच्छा है लेकिन वो नहीं है, ते थोडे असे होते, अभी उसको सटल नहीं रखते, ते सटल ठेवूया त्याला. त्यामुळे बोललो हां सर हे करेक्ट आहे. सो सेटवर लेखक येऊन तुम्हाला जेव्हा असतो आणि तो जेव्हा सांगतो की नाही ह्या कॅरेक्टरची थॉट प्रोसेस, ॲक्टर पण तुम्ही चांगलं केलं आहे पण थॉट प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. म्हणजे बालभारतीमधला सीन आहे, क्लायमॅक्सचा सीन आहे तेव्हा, किंवा आता थांबायचं नाही गेला बाजार, त्याची 3 टेक झाले. ते शेवटचं जय महाराष्ट्राच्या वेळेला अगोदर मी थोडासा जास्त रडलो होतो. तेव्हा मला विशाल म्हणाला की नाही 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 तो रडत नाही, आता तो प्राऊड फील करतो आहे, तो येतो मस्त बोलतो, इंग्लिश बोलतो, त्याच्या मुलीला थोडंसं वाईट वाटतं. हां, मग ते जास्त अश्रू नको, मग हुंदका पाहिजे, गैवरणं पाहिजे, थोडंसं त्याला सांगायचं की आता मी शिकलो आहे पण मी उद्या देणार आहे, म्हणजे त्याला आलं आहे पण तो थांबवतो, हे दिग्दर्शक सांगतो. तसं ह्या सिनेमातही कुठला विनोद कसा असावा, किंवा बाप पोरीची सुपारी देतो, सुपारी हे करतो ते करतो, कळत नाही घपरे तो, तर हे काय हे सिद्धार्थ जाधवचं नाही आहे, हे लेखकाचं आणि हे दिग्दर्शकाचंच आहे. आता आपण गाण्याकडे वळूया. जालिम सावकार करून तू त्याच्यावरती परफॉर्मन्स केला, तर त्याचा अनुभव कसा होता? अनुभव तर मस्तच होता ॲक्च्युली. कारण मी आत्तापर्यंत माझ्या म्हणजे एक आपण पाठीमागचे सिनेमे पाहिलेत तर ते सगळे बऱ्यापैकी आर्टिस्टिक झोनमधलेच आहेत. आणि ह्या सिनेमातून मला कमर्शियल वेनी जास्त प्रेझेंट करण्यात आलं दिग्दर्शक विशाल गांधी सर यांच्याकडून. तर इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. कारण मुळात बरं हे गाणं जे आहे ते सिनेमाच्या स्क्रिप्टची गरज आहे म्हणून ते आम्ही ठेवलं आहे गाणं फिल्ममध्ये. आणि या सॉन्गला सुनिधी चौहान मॅम यांचा आवाज लागलेला आहे. आणि आमचे कोरिओग्राफर जे आहेत टीजो सर, तर ते बॉस्को यांचे असोसिएट हे कोरिओग्राफर होते. सो त्यांच्यासोबत छान प्रॅक्टिस केली आम्ही. आणि 2 दिवसातच सगळी प्रॅक्टिस झाली. आणि मला वाटतं 8 तासामध्ये सॉन्गचं शूट संपलं आहे. आणि गाणं कमाल झालं आता, ते खरंच प्रेक्षकांना खूप आवडते. गणपतीमध्ये सुद्धा DJ-मध्ये हे गाणं बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये खूप धूमधडाक्यामध्ये वाजलं. आत्ता रेडिओ मिर्चीवरती सुद्धा तुम्ही सगळेजण ऐकताय. तर असं एक छान पद्धतीचं एक प्रेझेंटेशन म्हणजे माझ्या वाट्याला आलं. तर मला खरंच खूप ग्रेट वाटतं या गोष्टीचं. दादा, तू गौतमी ताईसोबत एक परफॉर्मन्स केला, त्यामध्ये एकदम बोलतात श्रीवल्ली सारखे त्याच्यामध्ये स्टेप आहे जे खूप जण म्हणतात, तर ते तू तिच्यासोबत कॉर्डिनेशन कसं केलं, आणि ती एक डान्सर आहे तिच्यासोबत त्या लेवलचं परफॉर्म कसं केलंस, काय अनुभव होता? नाही, हे सगळं विशाल सरांचं आहे. कारण विशाल सर एकदा मला जेव्हा भेटायला आले तेव्हा ते गाणं घेऊन आले की सर एक गाणं आप सुनो, मस्त गाणं हुआ है, सकोबा है गाणं हुआ है. बोलो बरं लेखक दिग्दर्शकाला, आणि ते गाणं कमाल झालेलं ऐकणे सरांनी केल्यानंतर. आणि मग हे गाणं आपल्या सिनेमात असणार आहे. आणि गौतमी पाटील त्यांना आम्ही ॲप्रोच येतो. बोललो व्हेरी गुड सर, चांगली गोष्ट आहे. पण गौतमी पाटील म्हणून नाही आली, ती गौतमी पाटील म्हणून आली. ती आली बिचारी, तिने रिहर्सल केली, ती शूटिंगला आली, ती नाचली. मला खूप मस्त वाटली. कामावर प्रेम करणारी लोक जेव्हा अशी, म्हणजे त्यांचा ऑरा असतो की यार आपण काहीतरी म्हणजे लोकांसाठी, पण ते किती सिम्पल साधे असतात. आणि ते येऊन आली, नाचली, जमत नव्हतं तर हे कसं करू ते कसं करू विचार, म्हणजे आता एवढं केल्यानंतर मी करते असं नव्हतं. जमेल ना, होतंय ना, हे बघूया का मॉनिटरवर कसं दिसतंय, जर हे सगळं मला वाटतं ती एक्साइटमेंट खूप चांगली होती. जी म्हणजे मला
म्हणजे हीच गोष्ट तुम्हाला कलाकार म्हणून जिवंत ठेवतं की तुम्ही अलर्ट राहता. तुम्ही झालं मी केलं 2 स्टेप केलं झालं असं नाही. रिहर्सलच्या दिवशी पण मी त्या दिवशी गेलो होतो तिकडे, पण तिथे पहिल्यांदा मी तिला तसा भेटलो होतो. पण त्या रिहर्सललाच आमचा टाईमपास जो काय सुरू झाला त्यातच ते कनेक्शन झालं. मग ती फक्त ती प्रत्येक मला तिचं एक आवडतं की म्हणजे आवडत होतं की प्रत्येक टेक नंतर ना, दादा बरं झालं आहे ना, होतं आहे ना, कळत बोललं चांगलं होतं आहे का बाई, गौतमी पाटील आहेस तू, चांगलं होतं आहे. आणि ते आता गाणं पण चांगलं वाटतं आहे. राहुल ठोंबरे आमच्या मित्रांनी कोरिओग्राफ केलं आणि ते एका रात्रीत गाणं केलं. पण कमाल झालं. सो नाचायला मजा आली. आणि मी काय चांगला डान्सर नाही आहे, पण उमेश जाधव सरांनी मला एक गोष्ट सांगितलेली की चांगलं फॉलो करो भाई. तुम्ही जेव्हा चांगले डान्सर नसता तेव्हा तुम्ही फॉलो करा फक्त. आणि मला तर उमेश जाधव सरांचाच ग्रुप आहे ना सगळा, त्यामुळे त्यांच्यावर इतके इव्हेंट केलेत, नाचलोय, सिनेमात नाचलोय. सो त्या लोकांच्या एनर्जीला मॅच केलं की तुम्ही त्यांच्यातले वाटता, तुम्ही वेगळे वाटत नाही. सो मी गौतमी आणि माझे जे मागे डान्सर आहेत, तुम्ही आता गाणं बघाल तेव्हा मी त्यांच्या एनर्जीला मॅच करण्याचा प्रयत्न केला. मी स्टेप बरोबर केलेत का नाही, पण मी त्यांच्याबरोबर करण्याचा प्रयत्न केला, तर ते गाणं छान वाटतंय. सो आपण जेव्हा परफेक्ट नसतो तेव्हा आपण सपोर्ट करायचा असतो, आणि तो मला डान्सच्या बाबतीत येतो. म्हणजे मी इव्हेंटला वगैरे मला डान्स शिकवतात ते मला जे स्टेप सांगतात, सर हे नाही जमणार मला, इथे मी फक्त लोकांना हाय तू कर, तू हिरो आहेस. पण जिथे नाचायचं तिकडे मला वाटतं मी फॉलो चांगला करतो, मी चांगला फॉलोअर आहे. यामध्ये तू रॅप पण गायलेस, तर रॅपमध्ये तुला इंटरेस्ट आलाय, तू आता जे असं बनणार आहेस आणि स्वतः प्रेक्षकांसाठी काहीतरी लिहा असं वाटतंय, कंटिन्यू करावं असं वाटतंय का, आणि त्यातला अनुभव कसा? नाही, अनुभव खूप खरंच कमाल होता. आणि म्हणजे मी रॅप नाही गायलो आहे, पण मी 1 नंबरमध्ये रॅपवर परफॉर्म केलं होतं आमच्या तेजूच्या सिनेमात. मग मी रॅप ऐकतो. मी रंपाटचं एक रॅप पार्ट केलं होतं. असं गायला आवडतं. आम्ही सिक्सर नावाची फिल्म केली होती गजेंद्र अहिरे सरांची, ज्यात मी मुक्ता बर्वे, मनवा, स्मिता तांबे, आदिती भागवत अशा 6 जणांची गोष्ट होती. त्यात मी रॅप गायलो होतो खूप वर्षापूर्वी. सो ह्या सिनेमाचं रॅप बेसिकली काय आहे, हे पब्लिसिटी वाईज जेव्हा एखादा विषय चांगला असतो तेव्हा पॅकेजिंग चांगलं करावं लागतं. तर हे सिनेमात गाणं BGMला वाजेल किंवा ते प्रमोशनसाठी आपण करूया असं ते गाणं तयार झालं होतं. तर मग ॲक्च्युली एक रॅपर आलेला भाई रेकॉर्डिंगला, यज्ञेश सरांनी बोलवलेला. पण हा विशाल सरांचा आणि यज्ञेश सरांचा एक थॉट होता की सिद्धून पण आपण पण गाऊया ना भाई, एनर्जी आली तर आली. आणि मग तो जो मुलगा होता त्याचं नाव विसरलो, विशाल सोहास काहीतरी, त्या पोराचं चांगलं नाव होतं. मी त्याला पण विचारतो, भाई आलंय ना, तो आलंय ना भाई, कारण ते लोक एका श्वासात गातात, त्यांचे थॉट असतात. मनाचा वाबारा विचारा वाबारा हा, ते लोक नशिबी गंगाली, ते त्यांच्यात पण एक वेगळे आरोह असतात आणि ते त्याच्या पद्धतीने करत असतात. यार ते सोपं नाही आहे. म्हणजे तुम्ही या माईकसमोर गा, एवढं सोपं नाही आहे ते. पण या सिनेमाच्या निमित्ताने मला ते गायला मिळालं, म्हणजे एन्जॉय केलं मी. बाकी तू बघितलं असशीलच, मी एन्जॉयच करतोय, बाकी काय नाही. मला शेवटचा प्रश्न, आतली बातमी विचारते तुला, की मराठी इंडस्ट्रीमध्ये काम केलंयस, हिंदीमध्ये काम केलंयस, तर आता कुठेतरी दुसऱ्या लँग्वेजमध्ये काम करायची इच्छा आहे का, की सुरुवात केली आहेस का? आणि प्रेक्षकांना नाही असं काही नाही. मी सॉरी, आणि प्रेक्षकांना अजून माहीत नाही आहे, पण याद्वारे कळेल असं. नाही, मी म्हणजे माझं तर स्पष्ट आहे की मी मराठीत काम करतो. मी मराठी थिएटर, मराठी टेलिव्हिजन, मराठी सिनेमा हाच माझा प्रवास आहे. एकांकिका स्पर्धा, मग मराठी नाटक, मग मराठी मग मराठी सिनेमा. आणि मराठी सिनेमांमध्ये काम केल्यानंतर मराठीच्या बाहेर, म्हणजे आता मी शिवाजीराजे भोसले बोलतो, तर आम्ही शिवाजी बोलची नावाचा बंगाली रिमेक झाला होता, त्यात बंगाली सिनेमात मी आहे. किंवा मी आउटसोर्स नावाची एक फिल्म केली इंग्लिश, ती हॉलिवूड आहे का, ते तर छोटासा काहीतरी रोल केला आहे. सो मला वाटतं मराठीत काम केल्यानंतर थिएटर खूप बेस्ट आहे मराठीचं. तो आमचा बेस आहे म्हणूया. तर आमचा जो म्हणजे काय म्हणूया, आमचा बेसच एवढा पक्का आहे की त्या मराठी नाटकांच्या कामांमुळे, मराठी चित्रपटाच्या कामामुळे आम्हाला मराठीच्या बाहेर काम करायला मिळतं. मग ते हिंदी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, मल्याळम, बंगाली, सगळ्या भाषेत करायला मिळत असेल. सो असा विचार नाही आहे, पण जेव्हा संधी मिळते तेव्हा करायला आवडतं. आणि तिकडे गेल्यानंतर सुद्धा कुठल्याही भाषेत काम करा, मराठी नटांना प्रचंड रिस्पेक्ट मिळतो. व तो सगळा रिस्पेक्ट हा मराठी थिएटरचा, मराठी सिनेमाचा आहे. शेवटी दोघं प्रेक्षकांना काय सांगतात?
आम्ही खरंच खूप आपल्या भेटीसाठी एक छान सिनेमा घेऊन आलेलो आहोत. सिनेमामध्ये इतके मातब्बर कलाकार आहेत. सिनेमाची गोष्टसुद्धा खरंच खूप उत्तम आहे. एंटरटेनमेंटसाठी 4 सॉन्ग्ससुद्धा आहेत आणि सिनेमा हा ड्रामा, कॉमेडी, सस्पेन्स या पद्धतीने फिरतो. तुम्हाला नक्की आवडेल. 19 सप्टेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की ही फिल्म बघा. तर या सिनेमात ना क्रिकेटचं एक कनेक्शन आहे. यात माझं नाव सचिन आहे किंवा डॉक्टर मोहन आगाशे सरांचं नाव वानखेडे आहे असं ते. तर आतली बातमी फुटली हे नाव अमोल कागणे सर, विशाल सर यांनी ठेवलं आहे. तर ह्या सिनेमाचं एक आणखीन अल्टरेट नाव होतं, ते म्हणजे मास्टर ब्लास्टर. सो ही जी अभिनयाची किंवा ही इमोशनची किंवा ही विनोदाची ही जी फटकेबाजी आहे ती तुम्ही पाहावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. म्हणूनच VG फिल्म्स, विशाल सर आणि त्यांच्या टीमने एक छान सिनेमा आणण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे आतली बातमी फुटली. सो तुमचं मनोरंजन करेल आणि याच्यात एक विषय आहे जो कदाचित तुम्हाला खूप तुमच्या मनाला भावेलही. सो हे बघण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये नक्की या. आणि नवीन आहेत सगळे, म्हणजे आमच्या जत्रामध्ये एक डायलॉग आहे, नवे आहेत पण छावे आहेत. यांनी खूप नवीन सिनेमा करताना सुद्धा विषय असा मांडण्याचा प्रयत्न केला आहे जो आपल्या मराठीत, म्हणजे मराठीला म्हणतात ना, मराठीत विषय खूप छान छान हाताळले जातात. सो विशाल सर, जैनेश सर, VG फिल्म्स यांनी एक छान विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. सो ते ह्या सिनेमाला नक्कीच तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या एवढीच इच्छा आहे. 19 सप्टेंबरपासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज होतो आमचा सिनेमा आतली बातमी फुटली.